शुभ सकाळ सर्वांना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला. कशा आहात सगळेजण? बरे असाल आणि मजेत असाल आशा करते. मी पण खूप मजेत आहे आणि खूप छान आहे. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज होती आणि ते तुम्ही नक्कीच देतात आणि आशा करते अशीच तुम्ही पण मला नेहमी देत राहाल. तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली आहे. मस्त म्हटलं चला आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणून त्यासाठी मस्त मी तुळशीजवळ रांगोळी वगैरे टाकून घेतली. मग त्याच्यानंतर आईने फुलं वगैरे आणलेले होते. मग आईने फुलांची रांगोळी ही कलश असे प्रदीपजी मिश्राने सांगून ठेवलेले आहे की दाराच्या समोर आपल्याला कलश ठेवावं लागतं. त्याचं पण काहीतरी कारण आहे म्हणून आई रोज ठेवतात. पण ते पण झालं. मग सकाळी छान छान मॉर्निंग झालेली होती तर मस्त आंघोळ पाणी वगैरे करून मीच खाली उतरली होती. मग आता मी जरा स्वतःकडे लक्ष द्यायला लागलेली आहे कारण की अयांश पण जरा मोठा व्हायला लागलाय तर तो आईबाबांजवळ राहून जातो म्हणून म्हटलं चला आपल्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजेत म्हणून आता स्किन केअरसाठी चालू केलेलं आहे. म्हणून रात्रीच आईस क्यूब वगैरे जमवून ठेवते आणि सकाळला ते मी चेहऱ्याला लावते. तर तुम्ही पण लावत आहात का? मला पण कमेंट करून सांगा. याच्याने काय काय फायदे होतात. मी हे असे बघितली होती रील वगैरे मध्ये, म्हटलं चला लावून घेऊया. हे वगैरे लावून झाल्याच्या नंतर मी चहा नाश्ता वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला पूजेचीही जरा तयारी करून ठेवूया. आईने वगैरे मस्त छान फुलं वगैरे तोडून आणलेले होते तर मी आज दुर्गा मातासाठी मस्त छान असं लाल फुलांचं, आमच्या घरी जास्वंदाचे फुलं लई आहे तर त्याचाच मस्त हार वगैरे करून घेतलेले होते. आणि त्यानंतर म्हटलं चला आता 2 दिवस झाले कपडे लावलेले नव्हते तर म्हटलं चला मशीन लावून घेऊया म्हणून म्हटलं आता मशीन लावायला घेतलेली होती. मशीन वगैरे लावून झाली त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपल्याला काय काम आहे म्हणून मस्त नाश्त्याची तयारी करू असं माझं होतं. तर नाश्त्यासाठी आज काय स्पेशल करायचं हेच मला जरा विचार येऊन गेलेलं होतं. तर मग आईने काल मटकी भिजत घातली होती आणि त्याला अंकुरित पण आलेले होते मस्त छान. तर खूप दिवस झाले हेल्दी नाश्ता काही केलेलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज ओट्स आणि मटकीचं जरा हेल्दी नाश्ता करावं आणि म्हणून याची आम्ही आज डोसा करणार होती. तर ते डोसा करायला घेतलेले होते. मस्त मटकी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या आणि ओट्स टाकले होते. हे साधेवाले आहेत, मसाले वगैरे वाले नाही. तर यांना छान असं पिसून वगैरे घेतलेलं होतं आणि त्याचं बॅटर रेडी करायचं होतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्या, कढीपत्ता टाकून घ्या आणि जराच वाटलं तर तुम्ही रवा पण घालू शकतात तिथे आणि दही पण घालून घ्या आणि चवीपुरतं वगैरे आपल्याला इथे तिखट, मीठ, हळद वगैरे हे सगळं काही टाकून घ्यायचं आहे. बॅटर बघा किती छान रेडी झालेलं आहे की नाही, खूप छान होतात. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ करायची नाही, नाहीतर ते चिकटतात कधी कधी. पण आता जरा घट्टच ठेवायची आणि ताव्यावर टाकायचं आणि पसरवायचं आणि ते मी पिसून वगैरे एका बाजूला ठेवून दिली. 10 ते 15 मिनटं त्याला तसंच मॅरिनेट व्हायसाठी ठेवून द्यायचं. आज हो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला चुका वगैरे वाटतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान छान तुमचे सपोर्ट येतात. नवीन नवीन लोक मला आता मिळत आहेत, माझे सबस्क्रायबर पण जोडत आहेत आणि मला माझ्या व्हिडिओनुसार काही काही विचारत पण आहेत असं केव्हा केलं ताई, हे कसं कसतात, ते तसं कसं करतात बा. म्हणून थँक्यू, तुम्ही मला एवढं सपोर्ट करतात त्याच्यासाठी. बघा ताव्याला मस्त मी ते तूप लावून घेतलेला होता आणि बघा असं हलक्या हाताने मस्त पसरवून घ्यायचं. पहिला असतो तो जरा जाडसरच टाकून बघा, त्याच्याने आपल्याला समजतो की कसं काढायचं कसं नाही बा म्हणून. तर इथे मी पहिला टाकून घेतलेला आहे आणि त्याला मस्त 2 ते 3 मिनटं असं एका बाजूने होऊ द्यात. बघा झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला वरून तूप लावायचं आहे. बघू शकतात किती छान अशी जाडी सुटलेली आहे की नाही. खूप छान असे सॉफ्ट पण होतात आणि कुरकुरीत पण होतात. जास्त वेळ राहू दिलं तर कुरकुरीत होणार आणि जरा लवकर काढले तर सॉफ्ट होणार. मी माझ्या बाळासाठी सॉफ्टच काढते. एका बाजूने गोल्डन फ्राय झाली तर दुसऱ्या बाजूनेही तसंच करा. बघा किती छान दिसायला झाले आहेत की नाही. आणि हे हेल्दी आहे. तुम्ही जर डायटिंगवर असाल तर तुम्ही हे नक्की करून बघा. खूप छान आहे आणि हेल्दी पण आहेत आणि हलके पण आहेत खायला. मस्त दही सोबत किंवा चटणीसोबत तुम्ही यांना खाऊ शकतात. तर त्याच्यानंतर म्हटलं चला आता अजून काय करायचं म्हणून मग जेवणासाठी मी मस्त केलं होता झुणका. कारण की रात्रीचं वरण आणि कढी उरलेली होती म्हणून म्हटलं ते करून घ्यावं. इथे पूजा वगैरे सगळी झालेली होती. बघा हार वगैरे मस्त चढवलाय. नैवेद्यासाठी मस्त केळ आणि ॲपल ठेवलेला आहे. दिवा वगैरे लावून झालेला आहे. सगळी इथे पूजा वगैरे पण झाली आणि मग म्हटलं चला आमची अहो पण आलं आणि माझा बदमाश पण अयांश पण आलेला होता. म्हटलं चला सगळे मिळून आपण आता नाश्ता करू. आईला आधी नाश्ता देऊन दिलं होतं कारण की नाश्ता केल्याच्या नंतरच ते पूजा करतात. मग पूजा करायला लागलेत की मग ते नाश्ता वगैरे करत नाही म्हणून 10 वाजताच्या आधीच माझं नाश्ता होऊन जाते. तर त्यांना नाश्ता दिलं. मग आम्ही तिघेजण मस्त एन्जॉय करत खात बसलेलो होतो. अयांशला असं असते त्याच्यासाठी जरा मी फिका काढून ठेवते कारण की तो तिखट जास्त खात नाही माझं बाळ.
म्हणून त्याच्यासाठी जो फिकावाला काढून ठेवला होता पराठा ते तर त्याला खायचंच नसतं, नेहमी आमचंच खायचं असतं. म्हणून म्हटलं चला, तरी माझा बाळ असा चटोरेदार आहे, त्याला मस्त पकोडे वगैरे खायला खूप जास्त आवडते. मग झालं 12 वाजले होते, तर 12 वाजता त्याला अंगणवाडीत मी नेते थोड्या वेळ त्याला एन्जॉय म्हणून. तर इथे त्याच्यासाठी मस्त रेडी वगैरे केलेलं होतं. अंगणवाडीत नेलं, त्याला ठेवलं तिथं, मस्त खेळला वगैरे तिथेच, मस्त थोडासा नाश्ता वगैरे करतो तो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलोत. मग घरी आलो तर काय बघतो, चला बेडशीट आपली खूप खराब झाली होती 2-3 दिवसाची, म्हणून म्हटलं चला चेंज वगैरे करून घ्यावं. त्याच्यासाठी चेंज करायला घेतलेलं होतं. तर बघा आमच्या बाळाचं तिथं लुडबुड चालू आहे. बारक्या बाबा आमचा कुठेही चढत राहतो, फॅन सुरू करतो, बंद करतो, बेडवर चढतो, तर एवढी मस्ती करतो की खूप जास्त. पण याची मस्ती आम्ही बघायसाठी नेहमी रेडी राहतो. मग खूप मजा येते की याचं बचपन आपल्याला पाहायला भेटत आहे. मस्त आपण पण असेच होतो का, असंच राहतात का सगळे बाळ, असंच आम्हाला विचार येते. म्हणून आता अयंश छोटा आहे बा, म्हणून त्याच्यासाठी इथे पहिले प्लास्टिक वगैरे टाकतो. तर आम्ही केव्हा, कारण सांगता येत नाही बाबा केव्हा काय करून घेईल तो बा, म्हणून आमचं इथे काम सुरू आहे. तर त्याचं पण काही ना काही काम सुरूच असतं. बघा बॉटल घेतलंय, बॉटलनी पाणी पितो आणि तेच पाणी पूर्ण रूमभर असं पसरवून ठेवतो. मग तुम्ही ते पुसत बसा. ते सगळं काही झालं मग अजून दुसरं काही, असं एवढं उपाधी धंदे करत राहते की खूप जास्त. बेडशीट वगैरे टाकून झालं, जरा आमची चर्चा सुरू होती की संध्याकाळला वगैरे फिरायला जायचं का, कारण की नवदुर्गा बसलेली आहे. मग दुर्गा मातेचं दर्शन आपल्याला करायला हवे की नाही, म्हणून म्हटलं चला आपण ते पण करून घ्यावं. म्हणून आम्ही इथे चर्चा करत होतो दोघे पण जण की जावं की नाही जावं. म्हणून हे म्हटलं की जाऊया आपण, चल तू जरा आवरून घे. मस्त छान आवरलं वगैरे इथे. आणि मग म्हटलं चला संध्याकाळ झाली, लवकर लवकर घरी नैवेद्यासाठी स्वयंपाक वगैरे करून घेतलं आणि निघालोत नवरोबा आणि मी मस्त दुर्गा बघायसाठी. तर बघतो तर काही घराच्या बाहेर निघाल्याच्या बरोबर एवढे चांगले चांगले डेकोरेशन वगैरे झालेली होती की खूप जास्त, एवढी भारी मस्त अशी तयारी करून ठेवलेली होती दुर्गा मातासाठी. आणि बघू शकता तिथे किती छान छान लाइटिंग्स वगैरे लागलेले होते. हे आमच्या घराच्या फक्त 2 घराच्या नंतरचेच आहे.